दिदे पटपट खुरप. आपल्याला एवढं खुरपून कांदा खुरपायचा आहे. हा. तू एक काम कर, तू घरी जा आणि कडबा झाकून ये, नाहीतर पावसाने पूर्ण भिजून जाईल. अरे पण दादा, थंडीच्या दिवसामध्ये पाऊस कसा काय? अगं दिदे, निसर्गाशी छेडछाड केल्यावर असंच होणार ना. काळ बदलला तसं निसर्गाचं चक्र बदललं. माणसांनी झाडं तोडली, जंगलं तोडली आणि त्याच्या जागेवर मोठमोठ्या इमारती उभारल्या. कुठल्या ऋतूत पाऊस पडेल, कुठल्या ऋतूत ऊन पडेल आणि कुठल्या ऋतूत थंडी पडेल काय सांगता येतंय का? प्रदूषण वाढलं, सांडपाणी, कचरा या सगळ्यांमुळं पर्यावरणाचा ऱ्हास झाला. पण पर्यावरण वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे बघ दिदे, आपण जर झाडं लावली, पाणी वाचवलं, पाणी अडवलं, जर हे सगळं केलं तर नक्कीच आपलं पर्यावरण चांगलं राहील. पर्यावरण ही एक निसर्गाने दिलेली अनमोल देण आहे आणि त्याचं आपण जतन आणि संवर्धन केलं पाहिजे.